हॅलो एव्हरीवन, सारिकाज ऑथेंटिक रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण उपवासाला चालणारे बटाट्याचे वेपर्स घरच्या घरी कसे बनवायचे ते पाहणार आहे। खूप छान प्रकारे हे वेपर्स होतात आणि कमी वेळात तुम्हाला हवे त्यावेळी तुम्ही बनवू शकताय। खूप छान असे हे वेपर्स बनतात घरच्या घरी। ज्याप्रमाणे आपल्याला हॉट चिप्समध्ये जसे वेपर्स मिळतात सेम तशाच टेस्टमध्ये आणि तसेच कुरकुरीत असे हे वेपर्स आपण घरच्या घरी बनवणार आहे आणि बनवायला फार वेळही नाही लागत आणि तुम्ही पाहिजे त्यावेळी हे वेपर्स घरच्या घरी बनवू शकताय। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला हे वेपर्स छान प्रकारे घरच्या घरी करता येईल। इथे आपण इंदोरी बटाटा घेतलेला आहे। इंदोरी बटाटा घ्यायचा म्हणजे तो कडक असतो, त्याच्यामध्ये स्टार्चचे प्रमाण कमी असते, त्यामुळे असा इंदोरी बटाटा घ्यायचा। ह्याची साल अशी पातळ असते आणि बटाटा एकदम आतून कडक असतो। अशा प्रकारे मी इथं इंदोरी बटाटे अर्धा किलो घेतलेले आहे। आता आपण एका वाटीमध्ये 1 चमचा मीठ घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालणार आहे आणि छान प्रकारे हे विरघळून घ्यायचं। मीठ पाण्यामध्ये छान प्रकारे हे विरघळून याचं पाणी तयार करून घेतलेलं आहे। आपण तोपर्यंत कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम करून घ्यायचं। तेल अगदी गरम झालं पाहिजे। तेल जर तुमचं थंड असेल तर वेफर्स अगदी कुरकुरीत होणार नाहीत, त्यामुळे तेल एकदम कडक तापवून घ्या। तेल गरम करायला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण इकडे बटाटा एक घेतलेला आहे, तो पूर्ण धुवून घ्यायचे आणि त्याची स्वच्छ असं पुसून घ्यायचं कॉटनच्या कपड्याने आणि त्याच्यावरची पूर्ण आपण साल काढून घेणार आहे। बटाट्याची साल काढत तोपर्यंत आपलं तेलही छान गरम होत आहे। साईडला सर्व असं बटाट्याची छान साल काढून घ्यायची। लांब असे बटाटे घ्यायचे म्हणजे वेफर्स छान लांब लांब मोठे मोठे साईजमध्ये होतात। सर्व अशी पाहू शकताय मी सर्व अशी बटाटा छान सोलून घेणार आहे। इथे मी सर्व बटाटा अशा प्रकारे छान सोलून घेतलेला आहे आणि आपलं तेलही छान आता कढईमध्ये गरम झालेलं आहे। तेल आपण वेपर्स करताना थोडं जास्ती घालायचं म्हणजे ते सर्व सुटे सुटे झाले पाहिजे। आता आपण अशा प्रकारची खिसणी घेतलेली आहे जी वेपर्स करण्यासाठी स्पेशली मिळते, त्या प्रकारची मी इथं खिसणी घेतलेली आहे आणि त्या खिसणीने डायरेक्ट कढईमध्ये अशा प्रकारे मी वेपर्स घालणार आहे। बटाटा आडवा केलेला आहे म्हणजे त्याचे काप असे मोठे मोठे लांब लांब पडतात। पाहू शकताय कढईमध्ये तेलामध्ये बसेल एवढेच आपण याच्यामध्ये वेपर्स घालायचे आहेत। जास्ती घातले तर मग ते मऊ होतात, म्हणून जेवढे कढईमध्ये तेल आहे त्या हिशोबाने तुम्ही ह्याच्यामध्ये वेपर्स घालायचे। पाहू शकता गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची। मोठ्या फ्लेमवरती छान प्रकारे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। जर तेल गरम नसेल जास्ती तर मग हे वेपर्स कुरकुरीत नाही होणार आणि तेल असे जास्ती ओढलं जाईल वेपर्समध्ये, त्यामुळे तेलही छान गरम असलं पाहिजे। आणि मेन वेपर्स तुम्ही करताना कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच घालायचे, जास्ती प्रमाणात घालायचे नाही, नाहीतर मग ते अगदी सॉफ्ट पडू शकतात। छान अशा मोठ्या गॅसवरती छान प्रकारे आपण हे वेपर्स तळायचे आहेत। सर्व वेपर्स अशा हलवून घ्यायचे आणि छान प्रकारे आपण हे तळत राहायचे। तळत आले की ते जाणवतात की एकदम सॉफ्ट असतात, ते कुरकुरीत झालेले असतात। पाहू शकताय अशा प्रकारे हे लगेच जाणवायला लागतं की क्रिस्पी झालेले आहे। अशा प्रकारे हे वेपर्स तळून झाले की मग आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मिठाच्या साईडने पाणी सोडणार आहे। अगदी साईडने सोडायचं म्हणजे ते अगदी छान वेपर्समध्ये लागतं आणि तेल थोडंसं उडतं। थोड्या वेळापुरतंच हे पाणी टाकल्यानंतर, मिठाचं पाणी टाकल्यानंतर थोडंसं तेल असं साईडने बुडबुडे यायला लागतात आणि मग लगेच आपण हे बुडबुडे थांबले की वेपर्स हे आपले छान प्रकारे झालेले आहे समजायचं। छान वेपर्सला सर्व मीठ लागतं, पाण्यामधलं मीठ छान वेपर्स ओढून घेतं। पाहू शकताय अशा प्रकारे छान प्रकारे हे तळून झालेले आहे। आता आपण हे एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत। अगदी वरून पाहिल्यानंतरच समजतं की हे अगदी छान क्रिस्पी झालेले आहे। अशा प्रकारचे हे वेपर्स आपण एका टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे। सर्व वेपर्स अशा प्रकारे टिश्यू पेपरवर काढल्यानंतर सेकंड वेळी सेम आपण उरलेला बटाटा अशा प्रकारे छान वेपर्स काढायचे आहेत। तेल गरम करून घ्यायचं आणि मगच त्याच्यामध्ये अशा प्रकारे वेपर्स घालायचे म्हणजे अगदी ते कुरकुरीत असे वेपर्स तयार होतात आणि जितके मावेल तेवढेच कढईमध्ये
जितकं तेलामध्ये बसेल तितपतच हे वेपर्स घालायचे। पाहू शकताय अशा प्रकारे हेही वेपर्स छान प्रकारे मी तळून घेतलेले आहे। साईडने थोडंसं मिठाचं पाणी घातलं की ते थोडंसं मिठाचं पाणी घातल्यानंतर थोडंसं असं बुडबुडे येतात, तेल उडल्यासारखं होतं आणि छान प्रकारे लगेच आपण तेल थंड झालं नॉर्मल झालं की आपण हे वेपर्स काढून घ्यायचे। असे सर्व मी इथं वेपर्स बनवून घेणार आहे। खूप छान प्रकारे हे वेपर्स झालेले आहे। इथे मी आता सर्व हे वेपर्स बनवलेले आहे। पाहू शकता आवाजावरूनच तुम्हाला जाणवत असेल हे किती क्रिस्पी झालेले आहे, अगदी कुरकुरीत असा आवाज येतो। अशा प्रकारचे हे उपवासाचे वेपर्स ह्या महाशिवरात्रीला नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।